नाही, ज्यांचा इतिहास वगैरे दुसरा आहे त्यांनी लेफ्ट हो झालं तरी चालेल. ओके. पण परिसर अभ्यास पेपर एक वाल्यांना कंपल्सरी आहेच, त्यांनी थांबायचंय. ओके. आता आपल्याला आता ते बघा, ज्यांनी नाही थांबले त्यांनी रेकॉर्डिंग बघा. आता आपण सुरुवात करूया. वनस्पती व प्राणीजग. हा कंपल्सरी तर पेपर 2 वाल्यांना, सायन्स वाल्यांना आहेच, का तर तो सिलेबस त्यांनी दिलेला आहे. हवं तर मी रिपीट एकदा सिलेबस ग्रुपवर टाकते. ज्यांना नवीन ऍडमिशन झालेलं आहे त्यांना बहुतेक सायन्सचा सिलेबस मिळालेला नाही, त्यांना मी टाकते, फोटो आहे तो पाठवून देते. ओके. चल, आता वनस्पती आणि प्राणी ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे त्या वनस्पती. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे सायन्स म्हणलं की त्याच्यामध्ये फक्त सायन्स असं येतच नाही ना. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, मॅथ सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे आपलं फिजिक्स सायन्स. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे वनस्पती सृष्टी. ज्यांचं 12वीला सायन्स होतं किंवा अगोदरही सेमी असेल त्यांनाही माहिती आहे आणि मराठीवाल्यांना पण आहे वनस्पती सृष्टी. आता ह्या वनस्पतीचे 2 भाग पडतात. कोणाला माहित असतील तर सांगू शकते. वनस्पती सृष्टीमध्ये वनस्पतीचे 2 मूळ भाग पडतात. ते कोणते आहेत ते सांगू शकतात का? तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं तुम्हाला वाटणार आहे हो माहिती, एकदा सांगा. अर्धा मिनिट वाट बघू. जैविक अजून, अजून थोडं. आपल्याला ना हे खूप मोठं आहे वनस्पतीचा, तेवढा मोठा होणार नाही. बरोबर लिओ, तुम्ही बरोबर येत आहे. बरोबर बरोबर उन्नत मॅडम, बरोबर शीतल मॅडम. आपल्याला पूर्ण पाहायचं नाही, जेवढं आपल्याला टीईटी साठी आहे ना तेवढंच. का तर पूर्ण अभ्यास पाहायचा म्हणलं तर आपल्याला असं 8वी 9वी 10वी असे किमान 5-7 महिने तरी किती फास्ट गेलं तरी तेवढं जावं लागतं. आपल्याला फक्त महत्वापुरतं पाहायचं आहे. ओके. वनस्पती सृष्टी 2 भाग आहेत ह्याचे. अबीजपत्री, शीतल मॅडमने बरोबर सांगितलं आहे, त्यालाच काय म्हणतात अपुष्प. अजून 1-2 सर मॅडमना पण बरोबर सांगितलंय. आणि बीजपत्री, बीजपत्री याला काय म्हणायचं सपुष्प. इंग्लिश मध्ये याला म्हणतात क्रायफायटोगम्स आणि इकडं म्हणतात फेनोरोगम्स. नॉन फ्लॉवरिंग प्लांट आणि इकडं फ्लॉवरिंग प्लांट. आता अगोदर आपल्याला हे 2 पलीकडचा भाग थोडा दिसत नाही ना. वनस्पती सृष्टीमध्ये अबीजपत्री आणि बीजपत्री त्याला अपुष्प सपुष्प ह्या 2 शब्दात अर्थ आहे. इंग्लिश मध्ये जर जायचं असं नॉन फ्लॉवरिंग फ्लॉवरिंग प्लांट. ह्याच्यामध्ये इथंच तुम्हाला दिलेलं आहे की अबीज. अबीज म्हणजे सांगा बरं. हे आपल्याला पाहायचं आहे, इन डिटेल्स पाहायचं आहे, पण एक तोडकं मोडकं सांगा. तोपर्यंत पुसते तोपर्यंत सांगा. अबीज नावातच दिलेलं आहे. फुल नाही बरोबर. अबीज बीज नसते, बरोबर म्हणाले मॅडम. ते विवो वगैरे नाव येतं ना त्या मॅडमच्या, मॅडम सर कोण आहेत त्यांचे आन्सर बरोबर आहेत. पण सर एकदा नाव ते तुम्ही जर चेंज केलं तर सोपं जाईल बघा. हवं तर सरनेम हे टाकलं तर काय प्रॉब्लेम. बरोबर प्रणिता मॅडम, अबीजपत्री. ह्याच्यामध्ये बघा ज्यांना बीज नसतात, बीज नसतात सीड्स नसतात अबीजपत्री मध्ये.
सेकंड पॉइंट आहे, यांना फुलं पण नसतात. फुल किंवा फुले नसतात. बरोबर रुपाली. फुल आणि बीज नसल्यामुळं काय होतं, यांना फळ पण नसतं. फळ पण नसतात. ओके. आणि यांची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, प्रजनन संस्था, प्रजनन संस्था जी आहे ना ती लपलेली असते. आता प्रत्येक झाडामध्ये, माणसांमध्ये, सगळ्यामध्ये एक प्रजनन संस्था असते लपलेली. प्रजनन संस्था आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यांची लपलेली असते. पण हे 3 लक्षात ठेवा जास्तीत जास्त. त्याच्यावर हे क्वेश्चन विचारू शकतात. सोपे. म्हणजे अबीजपत्री, त्याच्यामध्ये सीड्स नसतात, नाव आधीच आहे अबीज म्हणजे बीज नसतात. बीज नाहीत म्हणजे फुलं नाहीत, फळही नाहीत, अशा वनस्पती आहेत. आता ह्याचे उदाहरण कोणी सांगू शकेल का मला? उदाहरण मी तर सांगणारच आहे. शैवाल आणि शेवाळ, हे दोन्ही पण आहेत वेगवेगळे. ते तर पुढचं झालं मॅडम. रुपाल मॅडम तुमचं उत्तर बरोबर आहे, पण ते अबीजपत्रीमध्ये काही प्रकार आहेत, ते पुढे गेलं. चला बघा, शैवाल, कवक. आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारणारे 3 उदाहरणच येतात बरं का. कवक, लायकेन, हे 3 जास्त विचारले जातात शैवाल, कवक आणि लायकेन. हे 3. आता हा लायकेन माहितीये सर्वांना, काय बनतं घड्या ह्याच्यापासून आपण घेतलेलं आहे पहिला चॅप्टर आपला, आम्ल आणि आम्लधार. लायकेन, लिटमस पेपर बनतो या लायकेन पासून ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं आम्ल कोणतं आणि आम्लधारी कोणती. ओके, हा लायकेन. हे शैवाल जरी नाही तुम्ही हे केलं, लक्षात ठेवलं, तर हे 3 लक्षात ठेवा. शैवाल, कवक आणि लायकेन. शैवाल नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, जायचं पुढं. येस ऑर नो? सांगा. हे समजलं? त्याच्यात समजण्यासारखं, त्याच्यात फक्त बी नसतात, फूल नसतं आणि फळ नसतात. प्रजनन संस्था जी आहे त्यांचे लपलेले असते. ओके. आता ह्याच्या उलट सगळं हे बरोबर तुमच्या आता लक्षात येते. बीजपत्रीला जास्त तुम्हाला लक्षात ठेवायची गरज लागत नाही. ओके, बीजपत्री. आता बीजपत्री याच्यामध्ये बीज असणार, सीड्स असतात. ओके, यांना फुले येतात, फुले येतात. त्याचबरोबर यांना फळे येतात, फुलं आले म्हणजे फळे येणारच. येतात, पण कंपल्शन असं नसतं बरं का इथं. पण आपण येतात जरी शब्द घेतला का, काही यांना येत पण नाहीत, पण येतात, मॅक्झिमम येतात. ओके. त्याचप्रमाणे ह्यांची प्रजनन संस्था जी आहे का, पहिल्या अबीजपत्रीमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये लपलेली होते. इथं काय आहे, दृश्य आहे. दृश्य आहे. ओके, पहिलं अबीज आपण नीट बघितलं मग ह्यात जास्त हे होत नाही. आता ह्या प्रजनन संस्थेमध्ये मेल आणि फिमेल राहते उमंग आणि जायंग, त्या 2 राहतात प्रजनन संस्था घडण्यासाठी. ओके, हा पुरुष आणि इकडं स्त्री. ओके, प्रजनन संस्थेमध्ये लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला. आता याचे उदाहरणं बघूयात. हं? काय असतील याचे उदाहरण सांगा बरं. उदाहरण, बीजपत्रीचे उदाहरण.
आंबा, सफरचंद, बरोबर, सफरचंद, गुलाब, जास्वंद, मॅग्झिम्स. असंख्य उदाहरणं आहेत त्याचे, असंख्य. बरोबर, एक असंख्य आहे, असंख्य. चल, आता हे आपण पाहिलं बीजपत्री आणि अबीजपत्री. ह्याच्यावर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींनाही विचारले जातात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अबीजपत्री त्यांची आपण अगोदर ओळख करून घेतली. आता ऍक्च्युअल मध्ये पाहूया अबीजपत्री. अबीजपत्रीमध्ये किती प्रकार आहे? मुळात यांचे 3 प्रकार आहेत. प्रकार किती आहेत? 3. अबीजपत्रीचे त्याचे 3 प्रकार आहेत. थॅलोफायटा, त्याला इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये असंच लक्षात ठेवायचं. आता एक्झाम मध्ये हेच येतं. थॅलोफायटा. ओके. आता अबीजपत्री आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय येणार नाहीयेत? पाने, फल, हे सॉरी, फूल हे येणारच नाहीत, आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मूळ आणि खोडही नसतात. मूळ, खोड आणि पान हे तिन्ही नसतात. काय असतं? मूळ, खोड, पान तिन्ही नसतात. म्हणजे हे त्यांचे मूळ अवयव झाले, बरोबर आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये जसे आपले अवयव आहेत तसे हे झाडांचे अवयव आहेत, म्हणजे हे निरअवयवी असतात, त्यांना अवयव नसतात. आता हे अवयवाचा भाग कशामुळे येतो? की वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत की परपोषी आहेत? 2 प्रकारच्या आहेत. पण मॅक्झिमम वनस्पती हे त्यांचे अन्न स्वतः तयार करतात, बरोबर की चूक? मॅक्झिमम वनस्पती. ओके म्हणतात. हे निरावयवी आहेत. आणि ह्या असंवहनीय, नॉन वस्कुलर. म्हणजे काय होतं की ह्यांना मुळापासून, जे आता ह्यांचं मूळ, खोड, पाणी आहे, ह्यांची जी क्रिया असते, मुळापासून पाणी, अन्न तयार करण्यासाठी त्यांना पार वरच्या पानापासून मुळाला तर पाणी झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचावं लागतं. पण ह्यांच्यामध्ये तिन्ही नसल्यामुळं काय होतंय, त्यांना ते पुढं पुढं नेण्यासाठी हे तिन्ही नसल्यामुळं निरसहनीय, असहनीय असं म्हणतात, संवहनीय. हे लक्षात ठेवा शब्द, संवहनीय. काही शब्द राहतात थोडे उच्चारताना थोडासा प्रॉब्लेम येतो. ओके. आणि हे बहुतांश कुठं वाढतात? बहुतांश या वनस्पती पाण्यामध्ये राहतात. वनस्पती ह्या म्हणजे पाण्याच्या जवळ किंवा पाण्यामध्ये. तर ह्यांना अन्न वगैरे बनवण्यासाठी मूळ, खोड वगैरे नाही, त्याच्यामुळे ह्यांचा आधार आहे पाणी, सर्वात जास्त पाणी. आता ह्या वनस्पतींचे उदाहरण कोणते तुम्हाला इथे सांगते. दिसतं इथपर्यंत? उदाहरण शैवाल हे फेमस आहेत आणि टीईटी मध्ये मॅक्झिमम विचारतात बरं का. शैवाल, कवक आणि दगडफूल. हे दगडफूल, आता शैवाल आणि कवक सर्वांना माहित आहे कसे दिसतात, हेच पण खूप जणांनी पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत, बरोबर आहे का? आता हे दोन्हीला मिळून दगडफूल बनतं बरं का. शैवाल प्लस कवक इज इक्वल टू दगडफूल. हे एकमेकांवर डिपेंड असतात. शैवाल त्याचं अन्न स्वतः तयार करतं. हे शैवाल जे आहे ते स्वयंपोषी आहे, स्वयंपोषी.
आणि हे कवक जे आहे ते परपोषी. हे स्वयंपोषी आणि ते परपोषी आहे. त्यांना मिळून दगडफूल तयार होतं. दगडफूल कुठं कुठं वापरलं जातं, काही आयडिया आहे का? मसाल्यामध्ये पण वापरलं जातं दगडफूल, बरोबर. आणि हे लायकेन नावापासूनच बनलेलं असतं, म्हणून त्याचा वापर कुठं होतो अजून? इंडिकेटर्स मध्ये, नॅचरल इंडिकेटर्स आहेत ते. ओके, इथपर्यंत समजलं. पुढचा प्रकार घ्यायचा. मी डायरेक्ट मुद्दामून एक एकच घेतलीये प्रकार, लक्षात येते. ह्याचे प्रकार 3 आहेत, पण आपण पहिला घेतला थायलोफायटा. ओके मग समज. आता दुसरा प्रकार पाहूया. सेकंड. बरोबर, नॅक्सेन्सन, बरोबर. ब्रायोफायटा. 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 आता ह्याच्यामध्ये काय होतं, यांनाही खोड आणि पान असतात. ह्याच्यामध्ये खोड आणि पान असतात. असतात ह्याच्यात. हे अबीजपत्रीच आहेत, पण ह्याच्यामध्ये खोड आणि पान असतात. ओके. सेकंड, पण यांना मूळ नसतात. मूळ नसतात. पण मुळासारखं याच्यामध्ये काही काही वनस्पतीला बघा असं सारखं राहतं. मुलाब म्हणतात त्यांना, रायझॉइट्स असा पण शब्द आहे. काही वनस्पतींना अशी वनस्पती असते, छोटासा केसांसारखी गवत असलं तसं खाली आपल्याला दिसून येतो, ते त्या ब्रायफायटो वनस्पतीचा प्रकार आहे. ओके. आणि हे असहनीय मगवासारखे, म्हणजे ह्याला मुळ नसल्यामुळे ह्याचं पोषण वरती जातच नाहीये आहे. ओके. आणि ह्यांना उभयचर पण म्हणतात. उभयचर. उभयचर. उभयचर का म्हणतात? कारण हे जमिनीवर राहतात, पण प्रजननासाठी ह्यांना काय लागतं? पाणी. मग सांगितलं अबीजपत्री हे जे असतात ह्यांना मूळ खोड नाही, कशाच तरी आधार घेऊन जगणं तर गरजेचं आहे. त्यांना काही तर शरीराला लागणार आहे, अन्न लागणार आहे. मग ते पाण्याचा हे घेतात, राहतात हे पाण्यावरच, पण त्यांना लागतं जास्त पाणी, त्याच्यामुळे त्यांना उभयचर म्हणतात. ओके. आता ह्याचे उदाहरण, आता ह्या वनस्पती ज्या आहेत ना, त्या ह्या आपल्याला माहिती नसतात. आपल्याकडच्या ज्या आहेत त्या थोड्याफार आपल्याला माहित असतात, पण ह्या जास्त वनस्पती आपल्याला माहित नसतात. पण तरी आपल्याला एक्झाम साठी नावे लक्षात ठेवायचे. मॉस, प्लुमेरिया, रिक्सिया, हे याचे उदाहरण. जास्त उदाहरण पाहत बसू नका, जेवढे महत्वाचे आहे टीईटी साठी तेवढेच आपण घेतोय. तुम्हालाही काही दुसरे 2-4 ऍड करायचे असेल तर करू शकता तुम्ही नंतर थोडंसं हे करून, पण एका सब्जेक्ट मध्ये जास्त वेळ अडकून बसू नका. आपल्याला सगळे सब्जेक्ट अभ्यासापुरते हे करायचे आहेत, परीक्षेपुरते जेवढे क्वेश्चन येणार आहेत तेवढं आपल्याला हे करायचं. समजलं? पुढे जायचं. तिसरा बघायचा आपल्याला याच्यात प्रकार. ओके. हो. तिसरा प्रकार. आता इथं पी आल्यामुळं पी हे करायचं नाही, सायलेंट आहे पी. टेरिडोफायटा. हे 3 मात्र लक्षात ठेवा. ओके. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, यांना मूळ, पान आणि खोड असतं.
मूळ, पान आणि खोड असतं. त्याचबरोबर हे सहनीय पण आहेत, हा संवहनीय. संवहनीय. त्या जमिनीवर वाढतात. आता हे इथपर्यंत आल्यावर आपल्याला असं वाटायला की नाही बीजपत्रीचे वरे आहे ना, वाटायला का नाही? पण नाही, त्यांचा गुण आहे अबीजपत्री म्हणजे ह्यांना काय नसणार आहे, काय नसणार आहेत सांगा पटकन सांगा. सीड्स नसणार आहेत, अजून बरोबर फळ नसणार आहेत म्हणजे फ्रूट, अजून बरोबर बिया पण नसणार आहेत, तेच बिया, फूल, फळे, आणि तिसरं उरलं गुड फ्लावर. थर्ड आहे फुले. हे तिन्ही नसणार. ह्याचे उदाहरण फर, नेचे, हे मॅक्झिमम वेळेस प्रश्न येतो बरं का ह्याच्यावर, नेचेवर. लायकोपोडियम. हवं तर काय करायचं, 3 प्रकार लिहायचे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम मध्ये हे तर आहेच आपल्याकडं, ओझोला ह्या aquatic म्हणजे हा पाण्यामध्ये राहतो हा जास्त, त्याच्यामुळे हे दिले. एक सांगतो तुम्हाला, हे समजलंय? काय करायचं, फक्त 5 मिनिटात द्यायचं हे लक्षात राहण्यासाठी. इथपर्यंत समजलंय तुम्हाला? ओके. आता काय करायचं, ही अबीजपत्री बरोबर. आता अबीजपत्री म्हणजे त्याच्यात काय नाहीये इथे लिहिते, बिया नाही, फळ नाही, पान नाही, फुल नाही. हं? हे एवढंच लाईन लिहून ठेवायची. त्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, ह्याचे प्रकार आहेत 3, ते तर लिहावंच लागणार आहेत. ह्याचे 3 प्रकार. पहिला प्रकार लिहायचा फायलोफायटा. ओके. दुसरा प्रकार लिहायचा ब्रायोफायटा. आणि तिसरा प्रकार लिहायचा ट्रायोफायटा. बघा आता एकदम असे घेतलं म्हणून लक्षात राहते, फायलो, ब्रायो, ट्रायो. ओके. आता ह्याचं ना आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, हे सगळ्यामध्ये काय बिया नाहीत, फळं नाहीत, खोडं नाहीत, असं मधलं थोडस इकडे तिकडे झालं तरी चालते. आपल्याला प्रश्न जास्त काय विचारतात, अबीजचे किती प्रकार आहेत, कोणत्या प्रकार आहे, किंवा याचे उदाहरण, अशाच प्रकारे क्वेश्चन येतो. ह्या प्रत्येकाची उदाहरणं आता आपण जे घेतलेत ना ते पुढे लिहायचे, आणि जेव्हा वाटेल आपल्याला विसरल्यासारखं तेव्हा ते वाचून काढायचे. बाकी तर आपल्याला सगळं आता आपण बघितले ते बाकीचे डिटेल्स कोणी एवढं विचारणार नाही आपल्याला, ते विचार हा फक्त ते सहनीय असहनीय आहे, त्याच्यामध्ये हे फक्त संवहनी आहे हा, आणि ह्या दोन्ही असहनीय झालं. एवढंच लक्षात ठेवायचंय, राहील की एवढं लक्षात, सोपं होते. आता एवढं तर आपल्याला करावंच लागणार आहे, याला कोणता शॉर्टकट नाही ना काहीच नाही. समजलं? क्लिअर आहे फ्रेंड? ओके, चल पुढं. हे तुम्ही क्लास झाल्यानंतर लगेच लगेच केलं तरी चालतंय. आता पाहायचं आहे आपल्याला बीजपत्री. बीजपत्री अबीजचे प्रकार होते, त्याचे प्रकार आहेत 3 प्रकार. हा 3 प्रकार तिथं टाकायचे. हा आणि तेच फक्त उदाहरणं लिहायचे, बाकी काही लिहित बसू नका. फक्त अबीजच्या पुढे लिहायचं, मूळ, खोड, पाने नसतात एवढं लिहायचं, आणि डायरेक्ट खालचे उदाहरणं लिहायचे, बाकी काही लिहित बसायचं नाही. ओके. आता बीजपत्री, आता याचे किती प्रकार आहेत? 2.
2 आहे का? अनावृत्त बीज आणि आवृत्त बीज. हा, आता हे आपण अनावृत्त बीज घेऊ अगोदर. अनावृत्त बीज जायमस पर अनावृत्त. आता ह्याच्यामध्ये काय आहेत हे पण आता तिकडे खेळ क्रिकेट. सहवनीय म्हणजेच ह्याच्यामध्ये जलवाहिन्या असतात. आता ही प्रोसिजर त्याच्यामध्ये नव्हतीच, मूळ नसल्यामुळं नाही. आता इथं मूळ आहे. ओके, जलवाहिन्या आहेत, रसवाहिन्या आहेत. आता ह्या जलवाहिन्या रसवाहिन्या काय काम करतात ते तुम्हालाही माहिती आहे. वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी मदत करतात. ते वरून खाली खालून वर त्यांचा पुरवठा करतात. पाणी, अजून काही त्यांना जे पोषक द्रव्य लागतात ते. ओके, त्यांना फुले येतात. येतात पण फळ येत नाही ह्यांना. पण फळ येत नाही. आणि याच्या बिया काय असतात नावातच बघा, अनावृत्त बीज. आता फळ येत नसल्यामुळे यांच्या बिया ओपन असतात, उघड्या असतात यांच्या बिया. उघड्या बिया असतात मॅक्झिमम. ओके, आणि हे सदाहरित असतात म्हणजे हिरवे असतात. सदाहरित करते. त्या वनस्पती जास्तीत जास्त कुठे बर्फाळ ठिकाणी आढळतात. आणि ह्या वनस्पतीची आपण उदाहरणं बघूया. क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्री, पाईन, रेडवूड. हे कुठे आढळतात जास्त? बर्फाळ प्रदेशात. आणि यांचे लाकूड जे असतं ना ते खूप छान पद्धतीचं असतं. समजलं हा तुम्हाला अनावृत्त बीज? देवधर वगैरे पण ह्याच्यातच येतात. चला पुढचं घ्यायचं का सांग. पुढचं घ्यायचं का? दुसरा प्रकार घेऊया, आवृत्त बीज. ओके, आता हे पण सहवनीय असतात म्हणजे त्याच्यात जलवाहिन्या रसवाहिन्या पण असतात. ओके, त्यांना फळे लागतात. फळे लागतात, फुले लागतात. बियांना आवरण असते. ह्या उघड्या नसतात. आता ह्याला फळे लागतात, फळांच्या मध्ये बिया असतात. आता हे झालं तर ह्याच्यामध्ये काय होतात परत ह्या आवृत्त बीज मध्ये 2 पडतात उदाहरण, म्हणजे ह्याचे 2 भाग पडतात. ते कोणता पडतात? पहिला एक बीज आणि दुसरा द्विबीज. इकडे बघा,
द्विबीज. डायकॉट आणि मोनोकॉट. एकबीजपत्री किंवा ह्याला एकदल पण म्हणतात आणि ह्याला द्विदल. ह्याला मोनोकॉट आणि ह्याला डायकॉट. हे कन्सेप्ट सगळ्यांनाच माहिती आहे. आता एकदा सांगा मला, एकबीजपत्री म्हणजे आणि द्विबीजपत्री. हे एकबीजपत्री म्हणजे एकच बीज असणार आणि द्विबीजपत्री म्हणजे दोन बीज असणार आहे का? सांगा बरं. बरोबर की चूक? एकच बी. बरोबर मुलांना. फक्त काय होतात, ह्याचे समांतर दोन भाग होतात. समांतर भाग असलेले दल असतात त्याच्यामध्ये. दल. बरोबर. आणि इकडे दलाचा एकच भाग असतो. दलाचा एकच भाग असतो. इकडं दलाचे किती भाग असतात? दोन. म्हणजे याचा अर्थ बिया दोन येत नाहीत. बरोबर. उदाहरण बरोबर आहे म्हणाले मॅडम. आता इकडं कोणते धान्य येतात मग? जसे की इकडचे एक बीजपत्रीचे उदाहरण सांगा मला. एक बीजपत्रीचे. ओके. ज्वारी, लसूण, गहू, बरोबर, तांदूळ. आपण जे खाणारे जे तृणधान्य असतात ना, ते सर्व तृणधान्य. तृणधान्य इकडे येतात. ते एक दल असतात. एक दल असतात. बाजरी, खूप आहेत हा उदाहरण, खूप आहेत. तेवढे आपण इथं लिहू शकत नाही. ते तुम्हालाही माहिती आहेत. भरपूर उदाहरणे आहेत. आणि इकडं इकडं सांगा. द्विदल. द्विदल. आंब्यातली कोय बघितलीये? कोय एक असते का दोन असतात आंब्यात? हरभरा. हो, बरोबर. आंब्यामध्ये इकडं आपल्या सगळ्या डाळी आल्यात. डाळी घेऊ आपण डायरेक्ट. हरभरा, तूर, मसूर, सगळ्या डाळी आल्या. इकडे डाळी घेऊ. त्याच्यामध्ये आंबा, भुईमुग. भुईमुग माहितीये ना? शेंगदाणा करू का? शेंगदाणा. काही जणांना भुईमुग शब्द कळायचा नाही. डायकॉट, मँगो, बरोबर. डायकॉट आहे मँगो. हो, डाळीमध्ये आलाच ना हरभरा. डाळींमध्ये आला. समजले? ह्याचे उदाहरण असतात. इकडं फक्त काय असतात? एकच दल असते. हे इम्पॉर्टंट आहे. हे दल. ह्यांचं फक्त भाग दोन असतात दलाचे. बी एकच असते. बियामध्ये फरक नसतो. काही जणांना गफलत होते. म्हणजे मलाही व्हायचे अगोदर. हा, काजू, बदाम सगळे जिथं जिथं एकच दिसतंय त्याचे दोन भाग समान होत आहेत, ते सगळे द्विबीज मध्ये आहेत. मलाही खूप अगोदर गफलत व्हायची. बीजपत्री आणि हे सॉरी एक बीज आणि द्विदल ह्याच्यामध्ये भरपूर वेळेस व्हायचं. आता ह्याचं उदाहरण तर बघितलं, पण थोडा फरक पण बघूयात. इथं आता एक दल करते, इकडं द्विदल. मोनोकॉट, डायकॉट. एक दल जे आहेत ना, एक दल मध्ये तंतुमय असतात. तंतुमय असतात हे. आणि इकडं सोटमूळ असतात. आता ह्यांचे जे मूळ आहेत, ज्वारी, बाजरी, ह्यांना आपण मूळ बघितलेलेच आहेत. कसे असतात? असे घट्ट मूळ असतात का? मोठे मूळ असतात का? त्या मुळांना अशा फान छोटे छोटे दुसऱ्या छोटे टॅब रूट वगैरे असतात का तिथं? नाही, ते छोटे राहतात. छोटे छोटे असे हे राहतात. बरोबर आहे की? असं मी काही ड्रॉइंग मध्ये हे नाही, पण अशा टाईप मध्येच असतं. बरोबर की? चल, दुसरा फरक बघू. त्याचे पाने जे असतात ना, ज्वारी, बाजरीचे पाने तुम्ही बघितलेच आहेत. पाने हे असतात ना, पानावरच्या शिरा. सगळ्यात महत्वाचं, पानावरच्या शिरा ज्या रेषा असतात त्या शिरा,
का समांतर असतात? समांतर असतात. आणि इकडे डायकॉट मध्ये काय होतंय, पाने कशी असतात, जाळीदार असतात. पाने जाळीदार असतात, जाळीदार. इकडे लांब रुंद आखूड ह्याचा संबंध नाही, समांतर असतं त्याच्या शिरा. आणि याच्यामध्ये एकदल मध्ये पाकळ्या ज्या असतात, टॅबरूट, शॉर्टमूळ म्हणजे टॅबरूट. टॅबरूट, ओके. पाकळ्या ज्या असतात ना, 3 किंवा 3च्या पटीत असतात. 3 किंवा 3च्या पटीत असतात. त्यांना जे फूल वगैरे येतात ना, त्याच्या पाकळ्या 3 किंवा 3च्या पटीत असतात. त्याच्यामुळे त्यांना त्रिभागी फूल पण म्हणतात. आता एखाद्या वेळेस क्वेश्चन आला, त्रिभागी फूल कशाला म्हणतात, खाली ऑप्शन मध्ये तुम्हाला बीजपत्री, नंतर अबीजपत्री, नंतर मोनोकॉट आणि डायकॉट, म्हणजे एक दल, एक द्विबीजपत्री आणि द्विबीजपत्री असं पण येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं निवडावं लागेल, एक दल, मोनोकॉट किंवा बीजपत्री ह्यांच्या एक बीजपत्री ह्यांच्यापैकी कोणतंही नाव तिथे येईल ते. आणि इकडे याच्या उलट इकडे 4 किंवा 4च्या पटीत असतात. 4 किंवा 4च्या पटीत. ओके. ह्याचं खोड जे असतं ते कसं असतं, पोकळ असतं. बांबू वगैरे पाहिलंय ना आपण, ज्वारीचं पण भरीव असतं का, पटकन मोडतं. आणि इकडचं खोड कसं असतं, भरीव असतं. आंबा पटकन मोडतं का आपल्याला त्याचं खोड, भरीव असते. समजलं इथपर्यंत? समजलंय? ओके ममता मॅडम, समजलं. ओके शोभा मॅडम, कोणाला काही समजलं नसेल तर सांगा. आपल्याला एकदम डीप मध्ये शिकायचं नाही, हे लक्षात ठेवा. जसे क्वेश्चन येतात ना तेवढे शिकायचं, का तर डीप मध्ये शिकण्यापुरता आपल्याकडे सगळ्याकडे वेळ नाही. आणि आपल्याला एकच विषय कव्हर करायचा नाही, एक्झाम जवळ येत आहे, सर्व विषयाचा करायचा आहे आपल्याला. 9-10 टॉपिक आहे, ते पूर्ण कम्प्लीट करून PYQ क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. आपण शिकवलेल्या पैकीच क्वेश्चन येणार आहेत. आणि जर थोडे काही वेगळे आले तसं आपण तिथलं तिथं लगेच रिवाइज करायचं. तुम्ही आता ह्याचे छोटे छोटे 1-2 चार्ट बनवले तरी चालते. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये इथं सिलेबस देऊ की ह्याच्यावर टाकू? आता नंतर हे आज इथपर्यंत थांबूया इथंच, चालते? तुम्हाला सिलेबस तिथं देऊ का परत मी, का ग्रुपवर टाकू? सांग, देऊ ना, ग्रुपवरही टाकते, पण इथं सांगते शॉर्ट बट स्वीट मध्ये सांगते. सायन्सचा सिलेबस. सायन्स, आम्ल, आम्लारी, क्षार, पहिला चॅप्टर तो आपला झालाय. दुसरा प्रकाश, इकडे वेळ लागणार, हे लेंदी चॅप्टर थोडे साईडला ठेवायचे आपल्याला, मग नंतर आपण एकत्र येऊ. शक्यतो आता सध्या पेपर 1 पेपर 2 साठीचे जे कॉमन आहेत ना ते घेत आहे मी. चुंबक यांची संकल्पना आहे, संकल्पना. हा टीईटीच्या वेबसाईट आहे, वेबसाईटवर आहे ऑफिशियली. मी काही असा विशेष काढलेला नाही, त्यांनी जो दिला आहे का तो आहे. गुरुत्वाकर्षण आणि गतीचे नियम हा चॅप्टर सर्वांना सोपा जाणार आहे, सर्वांनी हा अभ्यासलाच असतो. गतीचे नियम, पेशी आणि उतक चौथा आहे, पेशी आणि उतक. 5वा आहे वनस्पती व प्राणीजग, तो आपला आता सुरू आहे. 6वा धातू
व अधातू हा पण आपला झालेला आहे. पदार्थ व शरीरातील विविध प्रणाल्या. नंबर 2 नंबर 6 नैसर्गिक घटना आणि आपले विश्व. विश्व. आणि लास्ट आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांच्या मूलभूत ज्ञान. म्हणजे मला आताच म्हणलं होतं सायन्स मध्ये हे सगळेच येते. जीवशास्त्र. ओके, हे सर्वच येते. नोट्स मिळणार आहेत तुम्हाला, मी ह्याच्या अगोदरही पाठवलेलं आहे, तरी 2 दिवसामध्ये अजून पाठवते. चालेल. आणि आपण घेतलेल्या प्रत्येक चॅप्टर